न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। नगर परिषद निवडणुकीतील अतितटीच्या लढाईनंतर आता परंडा मतदारसंघाचे लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लागले आहे। माजी आरोग्य मंत्री तथा आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासाठी ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून त्यांच्या राजकीय वर्चस्वाची आणि लोकप्रियतेची खरी कसोटी पाहणारी ठरणार आहे। मतदारसंघातील जिल्हा परिषद सर्कलमध्ये विजयाचे मोठे आव्हान त्यांच्या समोर उभे ठाकले आहे। परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 5 जागा आणि पंचायत समितीच्या 10 जागा अशा एकूण 15 जागांसाठी हे मतदान होणार आहे। या निवडणुकीत शिवसेना पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचे मोठे कसब डॉक्टर तानाजी सावंत यांना दाखवावे लागणार आहे। गेल्या काही काळातील राजकीय घडामोडींनंतर मतदारसंघातील मतदारांचा कौल कोणाकडे आहे हे या निकालातून स्पष्ट होणार असल्याने आमदारांची प्रतिष्ठा आता पणाला लागली आहे। नगर परिषदेप्रमाणे जिल्हा परिषदेतही सत्ता राखणे आमदारांच्या नेतृत्वासाठी आवश्यक आहे। या 15 जागांवर मिळणारा विजय शिवसेनेची ग्रामीण भागातील पकड किती घट्ट आहे हे सिद्ध करेल। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल आगामी विधानसभा निवडणुकीची दिशा ठरवणारे असू शकतात। जिल्हा परिषद सर्कलमध्ये सध्या राजकीय वातावरण तापू लागलंय। डॉक्टर तानाजी सावंत यांनी आपल्या कार्यकाळात केलेली विकास कामे आणि जनसंपर्क यांच्या जोरावर ते मतदारांसमोर जाणार आहेत। मात्र विरोधकांनीही त्यांना रोखण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केल्याचं चित्र आहे। त्यामुळे किंग मेकर ठरणाऱ्या या निवडणुकीत कोण किती जागांवर बाजी मारतो यावरच आमदारांच्या लोकप्रियतेचे शिक्कामोर्तब होणार आहे। परंडा मतदारसंघातील ही लढाई येत्या काळात जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरणार असून डॉक्टर तानाजी सावंत या आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुका केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका उरल्या नसून त्या आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई बनल्या आहेत। नगर परिषद निवडणुकीत झालेल्या जोरदार संघर्षानंतर आता जिल्हा परिषद ही डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासाठी वर्चस्व सिद्ध करण्याची दुसरी पायरी आहे। मतदारसंघात त्यांची पकड किती मजबूत आहे हे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होईल। हे केवळ जागा जिंकण्याचे आव्हान नसून त्यांच्या नेतृत्वाला मिळणारी जनमानसाची पावते असेल। आमदारांची लोकप्रियता कोणाला किती जागा मिळतात यावर अवलंबून आहे। याचा अर्थ असा की आमदार म्हणून त्यांनी केलेल्या विकास कामांचा आणि त्यांच्या वैयक्तिक प्रभावाचा थेट परिणाम या निवडणुकीवर होणार आहे। जर त्यांच्या शिवसेनेच्या पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले तर त्यांची लोकप्रियता अबाधित असल्याचे मानले जाईल। ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे जाळे विणण्यात आमदार किती यशस्वी झाले आहेत हे येथे दिसून येईल। प्रत्येक सर्कलमध्ये योग्य उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांना आपले राजकीय कसब पणाला लावावे लागेल। जिल्हा परिषदेचे निकाल हे जिल्ह्याच्या राजकारणाची पुढील दिशा ठरवतात। या निवडणुकीतील विजयामुळे डॉक्टर तानाजी सावंत यांचे जिल्ह्यातील राजकीय वजन वाढेल तर निकालात थोडीही घसरण झाली तर विरोधकांना बळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।